नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड सेमिस्टर एक्झाम जवळ आली बरोबर. प्रिपरेशन तर तुम्ही करतच असाल. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स 1 चे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत, ज्यावर तुमच्या येणाऱ्या सेमिस्टर एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. सोबतच चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चलो या व्हिडिओला आपण 500 लाईकचं चॅलेंज ठेवूया. करताल? चलो करून टाका पट्टसे. आता सायन्स 1 चा ऑलरेडी प्रिपरेशन प्लॅन शेअर झालेला आहे. प्रिपरेशन कसं करायचं, अगदी चॅप्टर वाईज प्रिपरेशन कसं करायचं, चॅप्टरला डिवाइड कसं करायचं, सगळं काही लास्ट 2 व्हिडिओच्या आधी एक्सप्लेन केलेलं आहे. तरी सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. S1 चा प्लॅन शेअर झालाय, S2 चा शेअर झालाय, M1 चा शेअर झालाय, M2 चा सुद्धा शेअर झालाय. व्हिडिओज नीट बघा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. चलो आता सायन्स 1 चं प्रिपरेशन करण्या अगोदर, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघण्या अगोदर महत्वाची गोष्ट काय, आपला पेपर हा ऍक्टिव्हिटी बेस असतो. म्हणजे त्याला क्वेश्चन पेपर नाही बोलत, त्याला ऍक्टिव्हिटी शीट बोलतात. महत्वाची गोष्ट काय, तर चॅप्टर रिडिंग जो स्टुडंट करतो त्यालाच ती ऍक्टिव्हिटी शीट सॉल्व्ह करता येते. आता 2 वर्षापूर्वी या पॅरेग्राफ वरती क्वेश्चन फ्रेम झाला होता आणि तो सुद्धा 3 मार्कांचा होता. आता वास्तविक या पॅरेग्राफ वरती धड्याच्या खाली क्वेश्चन नाहीये बरोबर. म्हणजेच ज्या स्टुडंटने पूर्ण चॅप्टर रीड केला होता त्यालाच हा क्वेश्चन लिहिता आला. क्लिअर झालं? त्यामुळं मी ज्या काही कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यात पहिलं त्या टेक्स्टबुक मध्ये बघा, टेक्स्टबुक मधून त्या रीड करा आणि नंतरच त्यावरचे क्वेश्चन आन्सर प्रिपेअर करायला घ्या. आता काही ठिकाणी बघा असं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, त्याचेही क्वेश्चन्स एक्झामला येतात आणि हे क्वेश्चन्स 3 आणि 5 मार्कांना विचारले जाऊ शकतात. म्हणजे लास्ट क्वेश्चन सुद्धा याच्यावरती फ्रेम होऊ शकतो. जेवढं जास्त तुम्ही टेक्स्टबुक नीट बघताल ना, तेवढे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि जेवढ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तेवढे तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर इझिली लिहिता येतील. कळलं नक्की? चलो आता अजिबात वेळ न घालवता डायरेक्टली इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टार्ट करूया पटपट. पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन, डेफिनेशन सगळं एकदम फिल्टर केलेलं आहे बघा. डेफिनेशन, लॉज, डिफरन्स, कन्सेप्ट ह्या सगळ्या टेक्स्टबुकच्या आतमधल्या एक्सप्लेन केल्यात. एक्झरसाइजचे क्वेश्चन सुद्धा आहेत, पटपट पटपट बघून घेऊ. बघा डेफिनेशनच्या सेक्शन मध्ये या 4 डेफिनेशन्स आहेत. त्यातली फ्री फॉलची डेफिनेशन मार्च 2024 ला विचारली होती, त्यामुळे नीट बघून घेतात. नंतर लॉज विथ डायग्राम्स, केपलरचा लॉ पर 1 इयरच्या गॅप नंतर विचारला जातो, त्यामुळे नीट बघा. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ 2025 ला आला होता, नीट बघताल. डिफरन्स आणि काही कन्सेप्ट म्हणजेच मास आणि वेटचा डिफरन्स येतो, 2 इयर आला होता, येण्याचे चान्सेस जास्त असतील. ह्या फक्त कन्सेप्ट नीट बघून घ्या, म्हणजे एक्झाम मध्ये कुठं वाचलं नाहीये असं नको व्हायला. कन्सेप्ट क्लिअर असतील तर ऍटलिस्ट तुम्ही ओन वर्ड्स मध्ये आन्सर लिहू शकता. त्यानंतर व्हेरिएशन इन व्हॅल्यूज ऑफ जी. आता एक्झरसाइजचे क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन 2 मधला सी क्वेश्चन, त्यानंतर ई. क्वेश्चन 5 मधला म्हणजे जे न्यूमेरिकल्स आहेत 1, 2, 3 आणि हा 4th क्वेश्चन नीट सॉल्व्ह करून बघतात. क्लिअर? चलो आता चॅप्टर नंबर 2 मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, मोस्ट. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये जिथं आपण S1 चा प्रिपरेशन प्लॅन बघितला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा चॅप्टरच डिस्कस केला होता. बघा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे. लॉज आणि कन्सेप्ट 3 सायंटिस्ट आहेत, डोबेनाइन, न्यूलँड आणि मेंडेलिव्स. यांच्या तिघांवरती एक क्वेश्चन हा येणार म्हणजे येणार, काही ना काहीतरी तुम्हाला विचारलं जाईलच. त्यामुळं हे नीट करून घ्या. डोबेनाइन ट्राइड्स, डेफिनेशन विथ एक्झाम्पल, मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, 3 मिनिट्स 3 डिमेरिट्स नीट बघून घ्या. मॉडर्न पिरियडिक लॉ आणि त्याचं स्ट्रक्चर एक पॅरेग्राफ आहे टेक्स्टबुक मध्ये, 2-3 वेळा वाचून घ्या, ओन वर्ड्स मध्ये लिहिला तरी पण चालेल. नंतर डिफरन्स मध्ये ग्रुप्स आणि पिरियडचा डिफरन्स येतो, कधी कधी यांच्या डेफिनेशन पण विचारतात. डायग्राम मध्ये जो काही पिरियडिक ट्रेंड आहे, पेज नंबर पण मेन्शन केलाय, ती डायग्राम नीट बघून घ्या. त्या डायग्राम वरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. आणि डायग्राम वरती क्वेश्चन म्हणजेच की तुम्हाला 3-4 क्वेश्चन देतील आणि तुम्हाला आन्सर विचारतील, डायग्राम ऑब्झर्व करून आन्सर देण्यासाठी. त्यामुळे डायग्राम जर तुम्हाला समजली तर आन्सर देणं एकदम इझी. आता एक्झरसाइजचे क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 3 अख्खा, हा सुद्धा एक्झामला आला होता. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा अख्खा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकदा का तुम्ही पहिले 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह केले ना की पुढचे क्वेश्चन एकदम इझी आहेत. त्यामुळे आधी डायग्राम कशा काढल्या जातात, हे अरेंज कसं केलं जातं ते समजून घ्या, नंतर हे क्वेश्चन तुमच्याकडनं इझिली होतील. क्वेश्चन 5 सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ह्यातले सगळे गिव्ह रिझन इम्पॉर्टंट आहेत. ह्यातलं एक गिव्ह रिझन 100% तुमच्या सेमिस्टर एक्झाम मध्ये दिसेलच, त्यामुळं ह्या एकाही गिव्ह रिझनला स्किप करू नका. त्यानंतर बघा
द नेम्स द्यायचे आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये. म्हणजे जर चॅप्टर मध्ये तुम्ही नीट बघितलं तर तिसरा क्वेश्चन एकदम इझी आहे, चौथाही इझी आहे, पाचवाही इझी आहे, आठवाही इझी आहे. म्हणजे प्रिपरेशन फक्त गिव्ह रिझनचं करावं लागतंय. आणि ह्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर, मेरिट डिमेरिट्स आणि ह्यांचे लॉज, म्हणजे एवढंच लर्निंगचा पार्ट आहे, बाकी सगळं अंडरस्टँडिंगचा. त्यानंतर पुढे बघा, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन, डेफिनेशन आणि रिॲक्शन विथ एक्झाम्पल. एवढ्या बोर्ड इयर्सला या रिॲक्शन्स वरती क्वेश्चन्स आलेला आहे, त्यांच्यापैकी एक रिॲक्शन विचारले जाईलच. नंतर कन्सेप्ट कुठली महत्वाची आहे तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, मार्च 2024 ला आला होता. त्याच्यानंतर लगेच रॅन्सिडिटी म्हणून कन्सेप्ट आहे, ह्याच्यावरती टेक्स्टबुकच्या खाली गिव्ह रिझन सुद्धा आहे. त्यामुळं एकदा का तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली, गिव्ह रिझन पक्क झालं की तुम्ही सगळ्या गोष्टी याच्या रिलेटेड लिहू शकता. डायग्राम कुठली कुठली महत्वाची आहे, एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 5 ची 3.6, नंतर एक्सपेरिमेंट आहे पेज नंबर 37 वरचा, तो नीट बघून घ्या. ठीक आहे, चलो आता एक्सरसाइजचे क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन 2 मधला बी ई, त्यानंतर क्वेश्चन 4 अख्खा, ह्याच्यामधलं सुद्धा गिव्ह रिझन येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या चॅप्टर मधला 100% आहे, ह्याच्यामधले 50-50 असतात, एक तर ह्या चॅप्टर मधलं येईल किंवा चॅप्टर नंबर 4 मधलं येईल. ठीक आहे, पण त्यातलं येणार म्हणजे येणारच. त्यानंतर क्वेश्चन 6, क्वेश्चन 7, क्वेश्चन 8 आणि क्वेश्चन 9 हे फक्त समजून घेण्याचे क्वेश्चन्स आहेत, इथं तुम्हाला लर्निंग करायची गरज नाहीये. क्लिअर, चलो आता चॅप्टर नंबर 4, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. डेफिनेशन्स बघा, इलेक्ट्रिक मोटार, सोलेनाइड, गॅल्व्हॅनोमीटर, इलेक्ट्रिक जनरेटर, डेफिनेशन्स आलेल्या आहेत. हे कंटिन्युअसली विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे नीट बघून घ्या. लॉज कुठले कुठले आहेत, राईट हँड थंब रूल, त्यानंतर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड, फ्लेमिंगचा राईट हँड, फेराडेज लॉज ऑफ इंडक्शन, एक तर लॉ तुम्हाला एक्झामला दिसेलच, त्यामुळं हे नीट बघतात. डिफरन्स, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक जनरेटर, एसी डीसी करंट, डायग्राम, प्रत्येक लॉची डायग्राम नीट बघताल. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 11. क्लिअर. न्यूमेरिकल सेक्शन कुठला आहे तर एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन 12 मधला ए आणि डी. पेज नंबर 50 वरचं सॉल्व एक्झाम्पल आहे, 51 वरचं सुद्धा सॉल्व एक्झाम्पल 3 आणि 4. आता परत एकदा बघा, एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स 2nd, 4th, 7th, 9th, 10th, 11th आणि एक्झाम्पल सगळे जरी मी वरती सांगितले होते ते जरी केले तरी ठीक आहे, पण उरलेले जे 2 आहेत ना ते इझी आहेत, त्यामुळे ते होऊनच जातील. आता महत्वाची गोष्ट काय माहितीये का, हे असे क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्काला दिसतील, त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका. या चॅप्टर मध्ये तुम्हाला डायग्राम भरपूर आहेत, त्यामुळं याच्या डायग्राम पक्का करून ठेवा. आता चॅप्टर नंबर 5, डेफिनेशन्स बघा. स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन, वेपरायझेशन, ड्यू पॉइंट टेम्परेचर, ह्युमिडिटी, नंतर स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट. आतापर्यंत नाही आल्या, पण हाय व्होल्टेज डेफिनेशन्स आहेत. या चॅप्टर मध्ये विचारायला दुसरं काही नसलं तर या डेफिनेशन्स वरती 1 मार्कचा 2 मार्कचा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. त्यानंतर डायग्राम बघा, 5.2 एवढ्या बोर्ड एक्झामला आलेली डायग्राम आहे. हुप्स ॲपरेटस या बोर्ड एक्झामला आलेली आहे. त्यानंतर अमलगस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजेच 5.6 आणि 5.7 ची डायग्राम, ह्याच्यावरती टेक्स्टबुकच्या खाली गिव्ह रिझन सुद्धा आहे. नंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल, मार्च 2023 ला आलेला क्वेश्चन्स होता. एक्सरसाइजचे क्वेश्चन्स पण बघा पटपट. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए बी सी, क्वेश्चन नंबर 7 मध्ये बी सी आणि हे 3 न्यूमेरिकल घेतले मार्क करून. चलो माझ्यासोबत मार्क करत जा, व्हिडिओ पॉज करा आणि पटपट मार्क करून घ्या. नंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, एकदम छोटा चॅप्टर आहे, छोटासा आहे, म्हणजे सुरू होते खतम हो गया या टाइप मध्ये चॅप्टर आहे, बरोबर ना. 4-5 पानाचा चॅप्टर आहे, पण या चॅप्टर वरती 5 मार्काचा क्वेश्चन जो असतो ना लास्टला तो पण विचारला गेलेला आहे, त्यामुळे याला स्किप नाही करायचं, छोटा आहे ना, पटकन करून मोकळवा. बघा डेफिनेशन्स विथ डायग्राम कुठलं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डिस्पर्शन ऑफ लाईट, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. नीट करताल, या बोर्ड एक्झामला आलेले. आता तुम्हाला समजून येत असेल, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे जे नंबर ऑफ टाइम्स विचारलेले आहेत त्या क्वेश्चन्सला तुम्ही पहिला करता. नंतर डायग्राम विथ कन्सेप्ट कुठल्या कुठल्या तर डिस्पर्शन ऑफ लाईट, ट्विंकलिंग स्टार, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया, असं टेक्स्टबुक मध्ये खाली बघा अशा 3 डायग्राम्स आहेत, ते नीट करून जातात. धड्याखालचे क्वेश्चन जर विचारतात तर एक्सरसाइज एकदम चिन्नुकळ आहे. इथं तर काय फिल इन द ब्लँक्स आहे, इथं फक्त प्रूव्ह दॅट द क्वेश्चन्स आहे, हे एमसीक्यूज आहेत, हे 2च न्यूमेरिकल्स आहेत. होऊन जाईल का नाही, इझी आहे. या चॅप्टर मधलं काही स्किप करू नका. आता सेमिस्टर एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा असणारा चॅप्टर लेन्सेस. चॅप्टर नंबर 4 मध्ये आणि चॅप्टर नंबर 7 मध्ये डायग्राम जास्त आहेत, त्यामुळं व्हरायटी ऑफ क्वेश्चन सुद्धा जास्त फ्रेम होऊ शकतात. नीट बघून जाताल, समजून घेताल आणि मगच तुम्हाला प्रिपरेशन करताना त्याचा फायदा होऊन जाईल.
जर तुम्ही समजूनच नाही घेतलं, नुसता रट्टा मारला तर काही नाही होणार. त्यामुळे आधी नीट बघा, समजून घ्या आणि मग प्रिपरेशनला लागा. आता लेन्सेस मध्ये लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पेज नंबर सुद्धा मेन्शन केले. कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत, तर जे काही आईसचे 2 डिसीज असतात ते 2 डिसीज, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. त्यानंतर डायग्राम मध्ये टेबल आहे पेज नंबर 83 वरचा, अख्खा करा. ह्युमन आय अँड पार्ट्स विथ फंक्शन, प्रत्येक पार्टचं फंक्शन एक टेक्स्टबुक मध्येच पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅराग्राफच्या लाईन मध्येच प्रत्येक पार्टचं फंक्शन दिलंय. अंडरलाईन करून ठेवा, इझिली होऊन जाईल. जर अजून बेटर करायचं असेल तर नोटबुक घ्या. नोटबुक मध्ये काय करा, पार्ट्स आणि या साईडला फंक्शन. बस 10 मिनिटं लागतील. नाव लिहायचं, फंक्शन लिहायचं, नाव लिहायचं, फंक्शन लिहायचं, पक्क होऊन जाईल. क्लिअर? एकदा ह्याचे क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 8. न्यूमेरिकल करणं महत्वाचं आहे. एक्झामला येण्याचे चान्सेस पण जास्त राहतात आणि ह्याचे न्यूमेरिकल हे तुम्हाला 3 मार्काला विचारले जातील, कारण न्यूमेरिकल थोडे मोठे. क्लिअर झालं? नक्की बघा. 70% सिलेबस तुमच्या एक्झामला असतो. 7 चॅप्टरचे सगळे IMP आपण समजून घेतले. प्रिपरेशन प्लॅन सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितला होता. अजून कुठल्या सब्जेक्टचे जर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असतील, या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की तुमचे डाऊट सांगा. चलो, आता जो S1 चा प्रिपरेशन प्लॅन सांगितला होता तो प्रिपरेशन प्लॅन आधी बघून घ्या. प्रिपरेशन प्लॅन जर तुम्ही बघून घेतला तर तुम्हाला हे जे काही क्वेश्चन्स दिलेत IMP आणि PYQ हे प्रिपेअर करणं अवघड नाही जाणार. त्यामुळं दोन्ही व्हिडिओज नीट बघून घ्या, व्यवस्थित प्रिपेअर करा, अजिबात लोड घेऊ नका. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. चलो, करता प्रिपेअर, व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.